मला असं वाटते आम्ही त्या विचारांचे आहेत भगतसिंगांच्या, ज्या भगतसिंगांनी 116 दिवसाचा भूक हडताल हा जेलच्या आतमध्ये केला, पण तो लढत होता. त्यांनी कधी झुकला नाही. त्यांनी फाशीचा फंद घेतला, इन्कलाब जिंदाबादचा नारा देऊन, आणि भगतसिंगांच्या संगती महाराष्ट्राचा राजगुरू त्याच्या संगती होता. जिंदाबाद मंडळाला अँटी नॅशनल म्हटलं जात आहे, मग तुम्हाला पण इथे लोक अँटी नॅशनल म्हणू शकतात? मला असं वाटतंय ना, जे मीडियावाले आहेत ना, जे म्हणतात ना की इन्कलाब जिंदाबाद का नारा, त्यांना मी बोलायचं आहे की तो भगतसिंगांचा नारा आहे. तुम्ही भगतसिंगाला सुद्धा तुम्ही त्या टाइमात ब्रिटिश लोक त्याला देशद्रोहीच म्हणायचे, आणि आजचे सत्ता जे सत्तेमध्ये आहेत ते ब्रिटिशांच्या विचारांचे आहेत. ऑफकोर्स ते त्यांच्या विरोधात काय बोलणार त्याला तर देशद्रोहीच म्हणणार. पण आम्ही बोलत आहे की ह्या ज्या आजच्या नीट पेपरच्या मुळे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्या मंत्र्यांची मुलं नव्हती म्हणून त्यांना त्या गोष्टीची भावना नाही आहे, त्यांना ती दर्द नाही आहे, जाण नाही आहे कुठल्याच गोष्टीचं, आणि त्यांना खुर्चीचा माज आलेला आहे. आणि तो खुर्चीचा माज हा देशाचा युवकच त्यांचा माज तो खाली उतरवू शकतोय, म्हणूनच देशाचा युवा रस्त्यावर आहे. कुठेतरी एक अपेक्षा आहे तरुणांना, अजून परत येतील किंवा त्यांची भरती होईल, तर काय सांगणार? मला असं वाटतं हे जे फोटो आहे आणि ज्याप्रमाणे दिल्ली पोलिसांनी चादरीचा वापर केलेला आहे, नेहमी असं म्हणतात ना की मतलब किसी के मतलब इस पर्दे के पीछे क्या है, तर ही चादर आहे ना, त्या चादरीवर त्या 22 विद्यार्थ्यांचं रक्त होतं, आणि त्या चादरेचा वापर करून ह्या प्रशासनाने लोकशाहीची अंतिम यात्रा काढलेली आहे. पण देशाचा युवक आज जागा